थांबवली. पाहूया एक मिनिट तर पाहूया काय होते ते. एक मिनिट. काय नाव तुमचं? सागर दोन दे. सागर दोन दे. दोन दे. कलेक्शन मॅनेज श्रीराम पाहिजे. श्रीराम पाय ना. ठीक आहे. गाडी थांबवली याच्यावर काहीतरी हप्ते आहे बोलताय. मला वाटलं कोण थांबवली गाडी तर मी थोडंसं हे झालं होतं पॅनिक. हप्तेवाले आहे कोणतरी. पाहूया काय होते. वाट पाहत आहे हेमंत भाऊची. आता पाहूया गाडीचा प्रॉब्लेम कसा सॉल्व होते. अचानक याने गाडी थांबवली. मी थोडंसं अनकम्फर्ट झालो. ते इकडे थांबलो. ते गाड्या ओढतात काहीतरी हप्ते बाकी आहे बोलतात. पाहूया हेमंत भाऊ कधी येतात. काय म्हटलं तुम्ही? मातोरी नावाचं काहीतरी गाव आहे इथे. तिथे थांबलोय. बरं झालं पाऊस नाही. कोरडा आहे. शेवटी पोहोचलो हेमंत भाऊच्या घरी. प्रॉब्लेम थोडा सॉल्व झाला. थोडा आराम करूया. आमचे सचिन भाऊ आले भेटत स्मार्ट होऊन. गेलो हर्सुल हेमंत भाऊकडे थांबलो होतो. चला निघूया. खतरनाक शालीमार गाडी भेटली. शालीमार चौकातला इकडे शालीमार चौक आहे. इथून इथं गाडी लागली. इथून हर्सूलला गाड्या लागतात. हर्सूल पोहोचलो. आता इथं गाडी नाही. आता पाहू भेटते का नाही. मला गाडी भेटली एक. चला निघूया आपण खरपडीला. इथून अगदी 7-8 किलोमीटर. ते पण भात शेती तुम्हाला दिसत असेल. इथं सर्वात जास्त सह्याद्रीवर भात शेतीच होते. एवढा खतरनाक पाऊस पडताय ना. जवळपास नाशिकपेक्षा या भागात थोडं जास्त पाऊस पडतो. गावाचं एक गाव आहे. भयानक पाऊस सुरू आहे ना. खतरनाक येत आहे. कारण जर गाडी भेटली नसती जवळपास 8 वाजता एक गाडी होती. ती भेटली नसती. योगाकडे भेटली. यांचा किराणा वगैरे माल होता. चला आपण काही वेळात पोहोचतो. समोर किती पाऊस पडत आहे. भारी म्हशी लावल्यात त्यांनी. याला भर पावसात किती शेतकरी काम करतात. मी पोहोचलो घरी. चला मित्र परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद.